माजी शिक्षक आणि माजी विद्यार्थी यांची 45 वर्षांनी एकत्र दुर्मिळ भेट। शिक्षक आणि विद्यार्थी भारावले। रायगड ओव्ही न्यूज। सुतारवाडी दिनांक 4 हरिश्चंद्र महाडिक। नाना पाटील हायस्कूल पोयनाडचे माजी शिक्षक आणि माजी विद्यार्थी यांची तब्बल 46 वर्षांनी जय मंगल कार्यालय पोयनाड पांडवादेवी येथे 4 जानेवारी 2025 रोजी एकत्र आले आणि जुन्या आठवणींचा बांध फुटला। कै नाना पाटील हायस्कूलचा माजी विद्यार्थी कै संजय विद्याधर भगत याने इयत्ता 10वीच्या 1980 चा व्हॉट्सॲप ग्रुप तयार केला होता। त्यामुळे सर्व माजी विद्यार्थी एकत्र आले होते। मात्र 1 वर्षांपूर्वी तो सर्वांना सोडून स्वर्गवासी झाला। त्याच्या स्मरणार्थ ग्रुपमधील सर्व माजी विद्यार्थ्यांनी एकमेकांना मोबाईलद्वारे संपर्क साधून एकत्र जमायचे ठरविले। त्याचवेळी सर्वांनी होकार दर्शविल्यानंतर 4 डिसेंबर 2024 रोजी कै संजय भगत यांच्या पेझारी येथील निवासस्थानी एकत्र जमले। सभेसाठी रायगड जिल्ह्यातील तसेच रायगड जिल्ह्याबाहेर नोकरीसाठी गेलेले सर्व माजी विद्यार्थी एकत्र आले आणि कै संजय भगत यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सन 1975 ते 1980 पर्यंत ज्ञानार्जनाचे कार्य करणाऱ्या शिक्षकांचा शाल श्रीफळ सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्याचे ठरविले। त्याप्रमाणे 4 जानेवारी 2025 रोजी जय मंगल कार्यालय पांडवादेवी पोयनाड येथे उपस्थित शिक्षक मान्यवर व माजी विद्यार्थी यांचे शब्द सुमनाने स्वागत करण्यात आले। त्यानंतर सर्वांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन व सरस्वती पूजन झाल्यानंतर जे शिक्षक स्वर्गवासी झालेले आहेत त्याचप्रमाणे माजी विद्यार्थी स्वर्गवासी झाले होते अशांना श्रद्धांजली वाहण्यात आली। त्यानंतर माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले। मनोगतानंतर गुरुजनांचा सत्कार करण्यात आला। या सत्कारात टी.डी. पाटील सर, गाजरे सर, पी.बी. पाटील सर, हातू ठाकूर सर, भागवत मॅडम, एस.जी. म्हात्रे सर, जाधव सर, के.ए. कुंभार सर, बळवंत वालेकर सर, अशोक धुमाळ सर, बळवंत शिरसेकर सर, सी.के. ठाकूर सर, राठोड सर, मढवी सर, एच.ए. पाटील सर आदी गुरुजनांचा माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते हृदय सत्कार करण्यात आला। सर्व माजी शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना सांगितले, तुम्ही एकजुटीने मिळून आमचा सत्कार केला। आज तुम्ही सर्वजण विविध उच्च पदे भूषवित आहात याचा आम्हाला अभिमान वाटतो। आम्हीही तुम्हाला शिकवण दिली त्याचा तुम्ही सोनं केलं याचा आम्हा सर्वांना अभिमान आहे। तुम्ही सर्वजण असेच प्रगतीपथावर रहा असा आशीर्वाद दिला। आपला विद्यार्थी दिलीप धुमाळ हा कबड्डी खेळामध्ये राज्य पातळीवर त्यांनी प्रतिनिधित्व केले याचाही आम्हाला अभिमान वाटतो असे शेवटी सांगितले। यावेळी माजी विद्यार्थी पी.एस.आय. राजू पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमाचे संपूर्ण छायाचित्रण व फोटो ज्येष्ठ पत्रकार व रायगड ओव्ही यूट्यूबचे मालक संपादक श्री विजयकुमार जंगम सर यांनी केले। आभार प्रदर्शन माजी विद्यार्थी रवींद्र पाटील यांनी केले। तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार हरिचंद्र महाडिक, नितीन पाटील, रत्नाकर तावडे यांनी केले। यावेळी माजी विद्यार्थ्यांमध्ये दिलीप धुमाळ, दीपक जाधव, रत्नाकर तावडे, मनोहर कदम, संतोष पाटील, सुहास पाटील, अविनाश जोशी, सतीश पाटील, बाळकृष्ण पाटील, उज्ज्वल पाटील, नितीन पाटील, हरिचंद्र महाडिक, सुनील राऊत, रवींद्र पाटील, दीपक नांदविकर, सदानंद वाघपंजे, शैला पाटील, श्याम पाटील, भारती पाटील, माधवी, प्रतिभा भगत, प्रदीप म्हात्रे, शिल्पा, संतोष जैन, दत्ता कळमकर, महानंदा म्हात्रे, अलका पिळवणकर, राजू जैन, मंगला नांदविकर, सत्यवान पाटील, अरविंद पाटील, सदानंद पाटील, रमेश पाटील, सीमा टेमकर, दत्ता म्हात्रे, प्रभावती म्हात्रे, संगीता धुमाळ, प्रदीप शिनकर, रघुनाथ म्हात्रे, करण जैन, सदानंद वाघपंजे, संदेश पवार, प्रतिभा पाटील, सीमा हळदवणेकर तसेच सर्व माजी विद्यार्थी उपस्थित होते। शेवटी सर्व एकत्र जमून गेट टुगेदर केव्हा करायचा याचा विचार विनिमय करून राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। ती मुलं माझ्याकडे आली, अरविंद पटेल तुम्ही आम्हाला अकाउंट शिकवा। आणि मी तुमच्या बरोबरचा मी तुम्हाला काय अकाउंट शिकवणार ना, तुम्ही कसं शिकवा अकाउंट। आणि ही बॅच जी म्हणजे ती बॅच एवढी सक्सेसफुल झाली की ललित मेहता म्हणून एक मुलगा होता, त्याला 90 मार्क्स पडले होते, 90 मार्क्स पडले आणि प्रत्येकाला थोडा 70 कोणाला 80। आणि दुसरा एक माझा विद्यार्थी मनोज धुमाळ, मनोज खेळे म्हणून तो आता शिक्षक आहे आणि त्यांनी एस.वाय. जेसीएल कॉलेजला एस.वाय.ला आठवण म्हणतात आणि ती माझ्याकडे कणवाला मुलं यायची, फक्त मुलं माझ्याकडे यायची आणि त्या मुलाला आपला खेळेला 100 मार्क्स पडले होते आणि त्याला पॉलिसी म्हणजे आणि हे जे आम्ही जे बघितलं ते गुरुवर्य यादरा सरळ आणि
स्टेबल होणं आणि त्यांच्यावर स्टेबल होणं. बस मी 2 मुद्दे बोलतो. धन्यवाद. यानंतर तुमचा जीवन मित्र रवींद्र पाटील बरोबर व्यक्त करेल. त्यानंतर तसा माझा आणि नाना पाटील हायस्कूलचा संबंध 8वी पासून त्यावेळेस ते करून प्राथमिक शाळेत 8वी ते 10वी या 3 वर्षाच्या कालावधीत या शाळेने मला खूप काही माझ्या व्यक्तिमत्वाला पैलू पाडण्याचं काम या 3 वर्षाचं माझा बुद्धिमत्तेवरील विश्वास पडत असतो या शाळेत. जिथे आपणाशी खावे तेथे इतरांशी सांगावे, कहाणी कमी बोलावे, त्याच्याबद्दल आमदारांच्या गोष्टीप्रमाणे वाढणारे सगळे या शाळेचा मार्ग आहे. त्यांच्याकडून मिळालेल्या संस्कारात आज येथील उपस्थित सर्व विद्यार्थी आपापल्या पायावर गंभीरपणे उभा असल्याचे आपण पाहतो. 8वी पासून या शाळेत संबंध आल्याने तसे सर्व गुरुजन लक्षात नाही. काही गुरुजन कोणाच्या पत्रात कायम बोलले, जसे की गाजरेकर, विडी कुंभारकर, भागवत मॅडम, डी माळेकर, मळवण चिंचेकर. जसंही प्राथमिक शाळेपासून प्रथम वेळा असल्याने नवीन शाळेत दाखल होताना दर्शन होते, स्पर्धा होती, पद्धती नवीन होती. स्पर्धा सोपी होत गेली ती या आवडत्या सरांना. 8वी इंग्रजी करता 77 होते, 9वी व 10वी करता 78 होते. भागवत मॅडमबद्दलचं काय सांगू, हिंदी विषय शिकवावं काय, त्यांच्या संरक्षण शिकवण्याच्या पद्धतीमुळे हिंदी विषय हा सर्वात त्वरित विषय झाला. विशेष म्हणजे तो अवघड लागला तर केवळ भागवत मॅडम. चित्रकला हा मला तसा अर्थ नाही, त्याला खतपाणी मिळाल्याची मी माहिती करण्यासाठी आज जे आपण जमलेलं आहोत या सगळ्या आणि या म्हणजे पूर्णतामच नंतर सर्व शिक्षकांचा पुन्हा आपल्याला दाखवले आणि लग्नाच्या काळात म्हणजे मी पण 15 दिवस ऍडमिट होते सर्व काळात. परत या सगळ्यांचं पुन्हा आपल्या पाठीमागे पुण्याला आपल्याला आणि इंग्रजी मला तर मी 8वीला पहिल्यांदा पडणार हायस्कूलला आले आणि तो देवनाचा बोलला ना की मला तर इंग्रजी काही म्हणजे एवढं काही येत नव्हतं, पण एक वाक्य 4 एका वाक्याचे 4 अर्थ सांगणारे आपले सर्वच विषय आई वडिलांनंतर आपल्या आयुष्यात प्रथम मानाचं आणि प्रेमाचं स्थान म्हणजे गुरु. त्याच गुरुजनांच्या शिकवणीतून आपण घडत गेलो आणि म्हणूनच चांगले आयुष्य आपण जगत आहोत हे मात्र नक्की. आज त्यांच्या कृतज्ञता सोहळा आपण इथे करीत आहोत, परंतु त्यांची कृतज्ञता शब्दात सांगणं फार कठीण आहे. केवळ आणि केवळ त्यांच्यामुळेच आपण इतकं पोहोचलो इतके तुम्ही सांगितले. गुरुजींना नाही पूजा कोणी, तोच आपल्या आयुष्याचा असे चक्र पाहिजे, तोच असे आधार सुखात आणि दुःखात. मग नसे चिंता या अख्ख्या विश्वात. आदर करा त्यांचा आणि राहा त्यांच्यासोबत. सुख आणि समाधान शांती काही सर्वांच्या घरी नाही. आपल्या माझी विद्यार्थ्यांपैकी तिघींनी वाटून गेला. रत्नाकर मला पण चिंते काढले, मला पण बोलायचं आहे. त्यानंतर संदेश आलाय. फक्त कृपया 1 मिनिटाचं भाषण थांबवा, पुढच्या कारण बरेच. हॅलो, मी रत्नाकर तावडे, 10वीच्या वर्गाचा एक सामान्य विद्यार्थी. ज्या गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरुदेव महेश्वर, गुरु साक्षात परब्रह्म नची गुरुवारी. या वृत्तीप्रमाणे माझे वडील पण शिक्षक असल्यामुळे घरापासूनच ते त्यांच्याबद्दल आदर होतं.
त्याचा मी पूर्णपणे हे केलेलं आहे की एक ग्रॅज्युएशन झाल्यानंतर एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये पदावर गेलो. पण त्याच्यात मला बऱ्याचशा शाळांमध्ये जाऊन त्या मुलांना आणि तिथे काही मराठी शाळा हायस्कूल यांच्याशी वेगवेगळे प्रोग्राम मी अरेंज करून मला ती संधी मिळाली आणि बऱ्याचशा कोल्हापूर तालुक्यात मी काम केलेलं आहे. एवढंच मला सांगून सगळं काय मला मानतो. त्याच्यामध्ये मॅनेजर पद भूमिले त्याला संधी देणे बरोबर भाग्यामध्ये समजतो. कारण का त्याला जर संधी दिली नाही तर बँकेत कधी करायला गेलो तर घोटाळा झाले. संदेश पवार. हॅलो, पहिली सगळी माफी मागतो. माझा स्टेज आणि हा माझा विषय नाही. पण आज मी आता व्यक्तिगत झालं की मला बोलायची इच्छा झाली. तर मंचावर उपस्थित सगळे विद्यार्थी त्यांना शुभेच्छा. गुरुजनांसोबत बोलायचं म्हणजे काय माहिती का, आजचा दिवस म्हणजे आमच्या मित्रमंडळाच्या ह्याच्यात अधिकपणे दिवस असेल असं मला वाटतं. कारण हा दिवस घडेल असं आम्हाला पहिलं वाटलं नव्हतं. तर सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे भाव वगैरे वाचला तर आता मला सुद्धा सध्याने जसं भरून येत आहे तसं हा कार्यक्रम ज्याच्या संकल्पनेतून सादर होतोय किंवा साकार होतोय तो आमचा परमित्र संजय बदल आणि नसल्याबद्दल आमची गुरु प्रदर्शन थोडा दिवस आहे. हा दिवस केव्हा तरी आपण थोडा घडून आणू अशी माझी विनंती. पुण्यांना बोलले देते कृपया फक्त एकच मिनिट. समारंभ गुरुजनांचा सत्कार आयोजित केला आहे. या प्रसंगी उपस्थित सर्व मित्रमैत्रिणी आणि सन्माननीय बंधू भगिनी. खरं तर ही संकल्पना संजय भगतची होती, परंतु त्याचं नेतृत्व हरिश्चंद्र महाडिक आणि प्रतिभा भगत यांनी केलेलं आहे. त्याबद्दल त्यांचं मी स्वागत करतो. आणि जे जे हवे ते तुम्हाला कळू दे. भाग्यवान शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहून कळू दे. शिकणे यशाची सरतुकी करावी. पाऊल मागे वळून आठवण आमची स्मरावी. तुमच्या आनंदाचा वेळ गगनाला भिडू दे. जीवनात तुम्हाला काही सर्व मिळू दे, सर्व मिळू दे. एक दुःखाचे एक धागा सुखाचा, 100 धागे दुःखाचे जडतारी हे वस्त्र मानसा तुझी आयुष्याचे. एक धागा सुखाचा वांगरसी जरी असला कपडा, येसी उघडा जासी उघडा. कपड्यासाठी करसी नाटक 3 प्रवेशाचे. एक धागा सुखाचा. सर शिकत असताना 15 ऑगस्ट जवळ येत असत. एक आठवण सांगतो. एकंदर जेव्हा आम्ही 8वीला होतो विडी कुंभारकर शिकवायला आले, त्यानंतर काही दिवस माझा मित्र मोहन पाटील संगीताचे आलेले, तो आणि मी आले बघा तिथे 3 तास या आठवणी आमच्या आजपर्यंत जाग्या आहेत. त्यानंतर गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. आपण सर्वांनी आम्हाला ज्ञानार्जनाचे महान कार्य करून योग्य दिशा दाखवली. आमच्या पंखात बळ निर्माण केले. प्रसंगी रागावले, 2 फटकेही मारले. नंतर मायेची शाल बांधून अशा सर्व शिक्षकांचा आता गौरव करणे उचित आहे. त्यांना शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह, गणेश मूर्ती आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा आपल्याला सन्मान करायचा आहे. नितीन
पाटील, रवींद्र पाटील, प्रभावती जर पुढे एक मिनिट रवी जरा थोडंसं इकडे थोडं स्माईल प्लीज. ओके थँक्यू. येस थँक्यू. म्हात्रे पाटील की जर मला 2 शब्द बोलून दिले नाही तर मी पकडी. त्या प्रभावती पाटीलला विनंती करतो फक्त अगदी सोप्या पद्धतीने शिकवणारे वय वर्ष 91 असणारे म्हणजे काँग्रेस सरकारचा About 91 जिंदाबाद. उत्स्फूर्तपणे होणारे सर्वांची आवडते गावले गणपती सर्व शिक्षकांची उपस्थिती अत्यंत प्राधान्य आहे. गावले सरांजवळ एकही असून सुद्धा ते कल्याणीतून आज सकाळी आलेले आहे. गावले समोर आणायचं आहे आणि मग त्यांच्या काय वस्तू द्यायच्या आहेत त्या द्यायच्या आहेत. फक्त त्यांची नावं घेतली त्याने रुपयाची मुलं सज्जली होती. मास्क पिटी करताना आमच्या शब्दाला नाव देऊन आले. बरोबर सर धन्यवाद. हे सर्व वर्गमित्र मैत्रिणी यांची भेट झाली बरोबर. जसा सुनील राऊत याने 1,000 सकाळचा हे गीत गाऊन दाखवले. धन्यवाद सर. इकडे बघा संदेश तो पण एकदम फोटो काढायचो. एक वस्तू तुम्ही पकडा. आम्ही आमच्या भाग्य समजतो की गुरुजनांचा हात आम्हाला गौरव करतात. जाधव सरांचा गौरव होत आहे. त्यांच्या हातात द्या. हा सरांच्या हातात द्या ना. टोपी मुलं सर फोटो येत ना टोपी. हा गुड सुंदर. नववीला असताना दीपक नांदेडकर आम्ही एक नाट्य विठ्ठल दादा. धन्यवाद. इकडे बघा इकडे बघा. सरांना कधी फोन केला तर फोन न उचलले हा शब्द त्याच्याकडे नाही. कधी ते अगदी चांगलं ते सरांचा एक फेमस शब्द होता त्याला हा सरांचा शब्द आमचा त्याला चिन्ह असं करतो.
त्या स्माईल रवी हात आम्हाला तिकडे सर सरळ राहा एक मिनिट या विषयाचे सखोल ज्ञान देणारे आमचे राठोड सर यांचा गौरव होत आहे. आणखी कोण आहे दीपक उमेश जा हे पण बघा व्यवस्थित आहे ना स्मृतिचिन्ह पण असं समोर पकड ना गणपतीचे अरुण तुला गुरुजनांचा सत्कार करतो. त्यामध्ये तुम्हाला तुम्ही ज्या गोष्टी आम्हाला शिकवल्या त्या आजही आमच्याच मनात आहेत. उज्ज्वल नाही ना हातात सगळं हातात ते चिन्ह पण द्या चिन्ह पण सरांकडे द्या अविनाश सरांकडे चिन्ह सरांकडे अविनाश चिन्ह सरांकडे हां तुम्ही पण राहू ओके पुष्पगुच्छ हातात आहे धन्यवाद सर. यथोचित गौरव करण्याची संधी मला प्राप्त झाली. याचं कारण फार वेगळं आहे. आज खरोखरीने हृदय सत्कार आपण सगळ्या शिक्षकांचा ठेवलेला आहे आणि हा एक भाग्याचा दिवस आमच्या या सगळ्या 1980च्या विद्यार्थ्यांचा आहे की आपला सगळ्यांचा यथोचित गौरव करण्याची संधी आम्हाला प्राप्त झाली. मी माईक यासाठी घेतलेला आहे की दिली तुम्हाला माहीत नसेल किंवा तुम्ही ओळखत नसाल पण माझ्या आयुष्यात 10वी नंतर एक वेगळं बदल आलं आणि ते म्हणजे क्रीडा क्षेत्रात. तिथे चिंता या आठवणी आमच्या आजपर्यंत जाग्या आहेत. त्यानंतर गुरुने दिला ज्ञानरूपी वसा आम्ही चालवू हा पुढे वारसा. आपण सर्वांनी आम्हाला ज्ञानार्जनाचे महान कार्य करून योग्य दिशा दाखवली. आमच्या पंखात बळ निर्माण केले. प्रसंगी रागावले, 2 फटकेही मारले. नंतर मायेची शाल बांधून अशा सर्व शिक्षकांचा आता गौरव करणे उचित आहे. त्यांना शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह, गणेश मूर्ती आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा आपल्याला सन्मान करायचा आहे.
पाटील, रवींद्र पाटील, प्रभावती गाडीचं पुढे एक मिनिट रवी जरा थोडंसं इकडे थोडं स्माइल प्लीज. ओके थँक्यू. येस थँक्यू. म्हात्रे पाटील ही जर मला 2 शब्द बोलून दिले नाही तर मी पकडी. त्या प्रभावती पाटीलला विनंती करतो फक्त अगदी सोप्या पद्धतीने शिकवणारे वय वर्ष 91 असणारे आमचे काँग्रेस About 91 जिंदाबाद. सर्वांची आवडते गावलेश्वर गणपत्या सर्व शिक्षकांची उपस्थिती अत्यंत प्राधान्य आहे. गावलेश्वरांचं एकही नाव असून सुद्धा ते कल्याणीतून आज सकाळी आलेले आहेत. गावलेश्वर खूप समोर आणायचं आहे आणि मग त्यांच्या काय वस्तू द्यायच्या आहेत त्या द्यायच्या आहेत. फक्त त्यांची नावं घेतली त्याने रुपयाची मुलं सज्जली होती. मास्क पिटिकाचा आमच्या शब्दाला नाव देऊन आले. सर्व सर धन्यवाद. हे सर्व वर्गमित्र मैत्रिणी यांची भेट झाली बरोबर. जसा सुनील राऊत याने 1,000 सकाळचा हे गीत गाऊन दाखवले. धन्यवाद सर. इकडे बघा संदेश तो पण एकदम ते फोटो काढायचो. एक वस्तू तुम्ही पकडा. आम्ही आमच्या भाग्य समजतो की गुरुजनांचा आज आम्हाला गौरव करतात. जाधव सरांचा गौरव होत आहे. त्यांच्या हातात द्या. हा सरांच्या हातात द्या ना. टोपी मुलं सर फोटो आहेत ना. टोपी हा गुड सुंदर. नववीला असताना दीपक नांदेडकर आम्ही एक नाट्य विठ्ठल दादा. धन्यवाद. इकडे बघा इकडे बघा. सरांना कधी फोन केला तर फोन न उचलले हा शब्द त्याच्याकडे नाही. कधी ते अगदी 15 ते त्यांनी पण यावं. सरांचा एक फेमस शब्द होता त्याला हा सरांचा शब्द आमच्या चिन्ह असं करायचं.
या स्माईल. रवी हात आम्हाला तिकडे. सर सरळ राहा. एक मिनिट. या विषयाचे सखोल ज्ञान देणारे आमचे राठोड सर यांचा गौरव होत आहे. आणखी कोण आहे? दीपक उमेशचा. दीपक पकड व्यवस्थित आहे ना. स्मृतिचिन्ह पण असं समोर पकड ना. गणपतीच्या वेळेस अरुण तुला गुरुजनांचा सत्कार करतो. त्यामध्ये तुम्हाला तुम्ही ज्या गोष्टी आम्हाला शिकवायला त्या आजही अभ्यास मनात उज्ज्वल नाही ना हातात आहे सगळं. पुष्पक हातात आहे. ते चिन्ह पण द्या. चिन्ह पण सरांकडे द्या. अविनाश सरांकडे चिन्ह चिन्ह सरांकडे. अविनाश चिन्ह सरांकडे. हां तुम्ही पण राहू द्या. ओके. पुष्पगुच्छ हातात आहे. हातात आहे. धन्यवाद सर. धन्यवाद सर. यथोचित गौरव करण्याची संधी मला प्राप्त झाली. याचं कारण फार वेगळं आहे. आज खरोखरीने उदय सत्कार आपण सगळ्या शिक्षकांना ठेवलेला आहे आणि हा एक भाग्याचा दिवस आमच्या या सगळ्या 1980च्या विद्यार्थ्यांचा आहे की आपला सगळ्यांचा यथोचित गौरव करण्याची संधी आम्हाला प्राप्त झाली. मी माईक यासाठी घेतलेला आहे की दिलीप तुम्हाला माहीत नसेल किंवा तुम्ही ओळखत नसाल पण माझ्या आयुष्यात 10वी नंतर एक वेगळं वळण आलं आणि ते म्हणजे क्रीडा क्षेत्रात. आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत. रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत रहा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.